नमस्कार मित्रांनो, सहकारनामामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत MSEBचे कार्यकारी अभियंता माननीय जाधव सर आहेत. नमस्ते. सहकारनामामध्ये आपलं स्वागत आहे. सर, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमच्यासोबत दुजाभाव होतो. काही ठिकाणी लाईट असते आणि काही ठिकाणी नाही. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमच्याकडे लाईट येते, लाईट जाते किंवा विविध कारणं सांगितली जातात. मात्र आज आपण सरांनाच विचारणार आहोत की सर, नेमकं हे असं का घडतं? ह्या ठिकाणी दोन भाग आहेत. आपण शेतीपंप फिडरवरचे वरील ग्राहकांना सिंगल फेज सप्लाय देतो. त्या काळात त्यांना सिंगल फेज सप्लाय असतो. उर्वरित 8 तास आपण त्यांना 3 फेज सप्लाय देतो. आणि परंतु ह्या ठिकाणी काय होतं की काही शेतकरी किटचा वापर करून सिंगल फेज काळात शेतीपंप चालवतात. त्याच्यामुळे फिडरवर भार वाढतो. तो भार वाढला तर आपल्याला तो फिडर बंद करावा लागतो. तर माझं शेतीपंप ग्राहकांना विनंती राहील की त्यांनी किट वापरू नये. किट न वापरलं तर त्यांना सुरळीत वीज सिंगल फेजचा वीज पुरवठा मिळू म्हणजे शकेल. ते जे किट असतात की समजा मोटर 3 HP ची आहे किंवा 5 HP ची आहे आणि सिंगल फेजिंग तिथून गेलेली आणि त्यावेळेस जर तुमचे 3 फेज सप्लाय नाहीये तर सिंगल फेजवर सुद्धा ते किट लावून ते चालवतात, असं तुमचं म्हणणं आहे? येस. आणि त्याच्यामुळं तो पूर्णपणे लोड तुमच्या त्या सिंगल फेजवर येतो. सर, हे किट वापरल्यानंतर नेमके त्याचे दुष्परिणाम काय काय होतात बरं? नाही, ते किट वापरल्यामुळे काय होतं की ग्राहक त्या फिडरवरचा लोड वाढतो आणि त्यामुळे ते महावितरणने जे काही नियमावली केलेली आहे त्यामुळं जास्त लोड झाल्याने तो फिडर बंद करावा लागतो. तर माझे ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी तसं किट वापरू नये. किट जर नाही वापरलं तर त्यांना सिंगल फेजचा सप्लाय मिळण्यास काय अडचण येणार नाही. शिवाय आमचं गावठाण फिडर सेपरेशनचं काम चालू आहे. जर गावठाण फिडर सेपरेशनचं काम वेळेवर झालं तर त्यांना 24 तास सप्लाय देता येऊ शकतो. परंतु बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी गावठाण फिडर सेपरेशनचं काम अडवलेलं आहे. माझी त्यांना विनंती राहील की त्यांनी सहकार्य करावं. सहकार्य केल्यास त्यांना 3 फेज सप्लाय गावठाण फिडरवरून मिळू शकेल. सर, नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या बऱ्याच आपल्या MSEBच्या स्कीम आहेत. आता यापुढे नागरिकांसाठी किंवा ग्राहकांसाठी नेमक्या काय आपण स्कीम करणार किंवा काय उपाययोजना आहेत आपल्या? नाही, बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अनधिकृत वीज जोड घेतलेले आहेत. तर आम्ही सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपण रीतसर महावितरणकडे ऑनलाईन अर्ज करावा किंवा आमच्या नजीकच्या शाखा कार्यालयात जाऊन त्यांना वीज कनेक्शन्स बद्दलचा अर्ज केल्यास आमचे लोक त्यांना तात्काळ वीज जोड देण्यासाठी कटिबद्ध आहेत. बरोबर, निश्चितच. धन्यवाद. की हे होते आपले कार्यकारी अभियंता केडगाव बोरीपारधी येथे MSEB ऑफिसचे जाधव सर यांनी माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आपल्याला वाटतं लाईट गेलेली आहे, वीज कमी पडत आहे, एकीकडे लाईट आहे दुसरीकडे नाही. मात्र यांची अडचण अशी यांनी सांगितलेली आहे की ज्यावेळेस सिंगल फेजिंग सप्लाय सुरू असतो त्यावेळेस त्याच्यावर 3 फेजच्या मोटर लावून तो एक किट काहीतरी ब्लॅक मार्केटमध्ये मिळतं आणि ते किट वापरून त्या मोटर चालवल्या जातात. निश्चितच त्याचा पूर्णपणे लोड हा त्या फिडरवर जातो, तो जळतो किंवा वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होतं, ते जळतात आणि त्याच्यामुळे निश्चितच वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे निश्चितच लोकांनी सुद्धा असे किट वापरू नयेत असंही आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आणि निश्चितच MSEBच्या वतीने सुद्धा भविष्यात सुद्धा मोठ्या स्कीम राबवल्या जाणार आहेत आणि लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना वीज जोडणी देण्यात येणार आहे असंही सरांनी मगाशी सांगितलं होतं. आणि निश्चितच सर, आपण सहकारनामाशी बोललात आणि नेमकी लाईट ही का जाते याबद्दल जे तुम्ही काही लोकांना आवाहन केलंय, तर निश्चितच आम्हाला असं वाटतं की लोक या आव्हानाला निश्चित साथ देतील आणि जे काही किट आहेत ते लावायचे बंद करतील. सहकारनामासाठी अब्बास शेख, दौंड, केडगाव. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत.